अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या राज्य कार्यकारिणीचा पदग्रहण आणि शपथविधी सोहळा संपन्न झाला। या शपथविधी सोहळ्याकरिता सेवा संघाचे विविध राज्यातील पदाधिकारी हजर होते। 1 मे कामगार दिनासह महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीनं राज्यातील नूतन 50 पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण आणि शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं आणि भारतमातेच्या प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आली। या कार्यक्रमाकरिता अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाचे उत्तर प्रदेश क्षेत्रीय अधिकारी धर्मेंद्र जयस्वाल, उत्तर प्रदेशचे ऑर्गनायझर सचिव आनंद यादव, उत्तर प्रदेश उपाध्यक्ष नजीम खान, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण वरगुडे, प्रदेश उपाध्यक्ष जमीर खान, आदर्शाला धुळेचे संस्थापक गोकुळ देवरे, सचिन मालेगावकर, निलेश लहामगे, शुक्लेश्वर वरपे, हरिभक्तपरायण योगेश महाराज सिन्नरकर, किशोर कातकडे, माथडी कामगाराचे कार्याध्यक्ष विनोद भोईर, थोर साहित्यिक भाऊ थोरात, पोलीस ऑफिसरचे संपादक राजेंद्र माळवे, संजय कदम, शिर्डीच्या माजी नगराध्यक्ष अनिता शेजवळ आदींसह मान्यवर हजर होते। यावेळी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण वरगुडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की 1 मे महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्रामधील नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळ्याचं आयोजन केलं आहे। या संघाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या सोडवल्या आहेत। येत्या जून महिन्यामध्ये मुंबई येथे राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करणार असल्याची माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली। 31 ऑक्टोबर 2016 रोजी राष्ट्रीय एकता अर्थात ऑल इंडिया लेबर वेलफेअर सेवा संघाचं महाराष्ट्रातील मुहूर्तमेढ शिर्डी या ठिकाणी आपण रोवली होती। हे कार्य करत असताना गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जवळपास 25,000 सभासद अभियान राष्ट्रीय एकताचं या ठिकाणी राबवलेलं आहे। आणि आज 1 मे महाराष्ट्र दिन या मुहूर्तावरती महाराष्ट्रामधील राष्ट्रीय एकताच्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी आम्ही शिर्डी या ठिकाणी ठेवला होता। त्या शपथविधीसाठी मुंबई, जळगाव, नागपूर, राजस्थान या ठिकाणावरनं काही राष्ट्रीय एकताचे मेंबर्स शिर्डी या ठिकाणी येऊन त्यांचा या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावरती शपथविधी या ठिकाणी आज आम्ही घेतलेला आहे। या राष्ट्रीय एकताच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम चांगल्या प्रकारे आमच्या माध्यमातून झालेलं आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मतिमंद मुलांकरिता आदर्शाला संस्था स्थापन करणारे गोकुळ देवरे, तसेच कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नोकरीचा त्याग करणारे सचिन मालेगावकर आणि थोर साहित्यिक भाऊ थोरात यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। पदग्रहण आणि शपथविधी प्रसंगी नूतन पदाधिकारी ॲडव्होकेट मंदा सोनवणे, पूजा बरबंट, विनोद कुमार भट, जमीर खान, गोकुळ देवरे, पत्रकार DB कादरी, निवृत्ती शेवाळे, बापूसाहेब डोमसे, बाबासाहेब बोरसे, डॉक्टर सालगुडे आदींनी आपल्या कार्याची माहिती दिली। या प्रसंगी हिरा आवारे, गायत्री वरपे आणि रुपाली निंबाळकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी 6 महिन्यापासून काम करतोय आणि दिवाळीमध्ये याचं जे बीज आहे ते शिर्डीमध्ये पेरलं गेलेलं आहे। राष्ट्रीय एकता खूप चांगला रंगमंच आहे का तो प्रवीण साहेबांनी आम्हाला उभा करून दिला। मी राष्ट्रीय एकतेमध्ये काम करत असताना मला त्र्यंबकेश्वरची एक केस आली होती। आमच्याच राष्ट्रीय एकतेचे जे सदस्य आहेत त्यांच्यामार्फत ती केस माझ्यापर्यंत आली होती। तर ते एका लेडीजची केस होती, तर तिच्यावर अत्याचार होत होता म्हणून आम्ही ती केस महिला आयोगापर्यंत नेली आणि त्यातून तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला। आणि बहुतेक माझं म्हणणं असं आहे की या राष्ट्रीय एकतेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि याचा महिला वर्गांना भरपूर फायदा होऊ शकतो। हिरा आवारी कल्याणमधून आम्ही इथे आलेलो आहे। राष्ट्रीय एकतेचा आज जो शपथविधीचा कार्यक्रम झाला आहे इथे शिर्डीमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये भरपूर लोकसंख्या होती। अनेक विविध लोकांचा इथे शपथविधी झालेला आहे आणि ह्या राष्ट्रीय एकतेच्या माध्यमातून आम्ही अनेक कामं केले। त्यातलं एक छोटंसं मी इथे उदाहरण देते की एक कंपनी क्रिस्टल नावाची कंपनी होती। त्या कंपनीत बऱ्याचशा लोकांचे दिवाळीचा बोनस अडकलेला होता। तो बोनस आम्ही आमच्या राष्ट्रीय एकतेच्या माध्यमातून त्या मजुरांना तो बोनस मिळवून दिला। हा खूप मोठा कार्यक्रम आम्ही तो कल्याणमध्ये केलेला आहे। रुपाली निंबाळकर, 1 मे कामगार दिनानिमित्त आज शिर्डीमध्ये
अखिल भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय एकताद्वारे कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि इथून पुढे आम्ही कामगारांच्या ज्या काही समस्या आहेत, अनुसूचित जाती जमाती, कृषी भूया आणि अनुसूचित जाती जमातींसाठी त्यांच्या समस्या आणि त्यांच्या याच्यासाठी लढणार आहोत आम्ही. आणि आमचं हे काम गेल्या 4 महिन्यांपासून सुरू आहे. कल्याणची टीम आणि प्रवीण वरगुडे सरांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचं मार्गदर्शन, हिराताई आवारे या जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचंही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळत गेलं आणि आम्ही त्याद्वारे आता कामगारांच्या समस्यांवरती भर देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणार आहोत. या पदग्रहण आणि शपथविधी सोहळ्याकरिता राजेंद्र जेजूरकर, संजय कदम, सचिन भाटजिरे, शुक्लेश्वर वरपे, छाया बरबंट, नितीन शिंदे, आबासाहेब बोरसे, पत्रकार DB कादरी आदींनी विशेष परिश्रम घेतले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, AS9 मीडिया, कोपरगाव.